तर नमस्कार मंडळी, आणि आज आहे आपला मला वाटतं 12वा दिवस. आणि काल आपण रात्री इकडे म्हैसूरमध्ये आलो, बांदीपूरपासून. आणि आजचा दिवसचा प्लॅन असा आहे की इकडे लोकल थोडंसं फिरायचं, 3-4 दिवस शॉपिंग करायची वगैरे, आणि पुरेपूर म्हैसूर एक्सप्लोर करायचं. तर आता बघूया आता लोकल म्हैसूरचं कसं काय वगैरे. आता आम्ही इकडे थांबलेलो आहोत हॉटेल सिद्धार्थ म्हणून. तर तिकडे आता ब्रेकफास्ट वगैरे करू, आणि मग नंतर पटकन तिला निघू. मग तर कसं होतं ते तुम्हाला सांगू. थँक्यू. तर नमस्कार मंडळी आणि सुप्रभात आणि वेलकम फ्रॉम म्हैसूर. आता तुम्ही बघाल तर आम्ही इकडच्या लोकल रिक्षामध्ये आहोत, आणि इकडे जवळपासच एक 7 का 8 पॉईंट्स आहेत, ते आता फिरू आम्ही. हे आहे कल्याण मंडप. पोलीस कमिशनर ऑफिस. आणि हा जो एरिया आहे ना, हा मेन म्हैसूरचा हार्ट सिटी एरिया आहे. तर इकडे मोठे मोठे सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस, पॅलेस आणि ते सगळं एरिया आहे. तर इकडच्याच एरियामध्ये जवळपासच मला वाटतं 1-2 किलोमीटरमध्ये 7-8 पॉईंट्स आहेत. हे पाठी बघितलं तुम्ही, कमिशनरचं ऑफिस आहे, आणि खूप सारे इकडे वन वेज आहेत. तर आपल्याला जरा ट्रॅव्हल करताना आपल्याला ते लक्षात येणार नाही, ते थोडंसं बघायला नाही. तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत इकडे, एक नाश्ता करायला जाणार आहोत. आपले इकडे काका आहेत, सुब्रमण्यम काका, ते आपल्याला फिरवणार. अंदाजन 3 तरी वाजतील आपल्याला. आणि आज सकाळच्या घड्याला विसरलो, किती वाजले? 9:30 वाजले आता सकाळचे. 9:30 ते अंदाज 3 वाजेपर्यंत प्रमाण 10 वाजले आता. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघा तर इकडे आपण आलेलो आहोत कस्तुरी निवास व्हेज रेस्टॉरंटमध्ये. इकडचं नावाजलेलं एक रेस्टॉरंट आहे, व्हेज रेस्टॉरंट. आणि हा जो एरिया आहे हा संपूर्ण कावेरी हिल्स आणि जे चामुंडी हिल्स हा तो जाताना आहे त्याच्यावरती आहे. तर तुम्ही बघितलं, नमस्कार मंडळी, तर हे आहे सँड म्युझियम इकडचं. तर ही जी स्कल्पचर आहे तिने म्युझियम केलं. आणि हा जो आहे गणपतीचा आहे. असं आहे. योगा डेसाठी PM मोदी. गणपतीचं इकडच्या चामुंडेश्वरी देवी जी आहे तिचं आहे. हे लाफिंग बुद्धा. 12 म्हैसूर दसरा अंबारी, जिकडे म्हैसूरचं फेस्टिवल असतं ती. इकडे म्हैसूरचे जे राजा आहेत त्यांचे, आणि हे आपली रास त्याचं आहे. PM मोदी पण आहे तिकडे. PM मोदी पण आहे. मोदी तर नाही बोलते, मोदी बोलते. आणि हे श्रीकृष्णाचं आहे कलाकृती, रथाचं आहे. ते चाक आहे त्या साईडला. वरती श्रीकृष्ण आहे, नंतर नाही वरती अर्जुन, श्रीकृष्ण आणि त्याचे 4 घोडे. आणि तुम्ही राईट साईडला इकडे, लेफ्ट साईडला इकडे बघाल तर इथे त्या
आर्टिस्टला जे अवॉर्ड्स मिळतात ते ठेवलेले आहे तिकडे. वा मस्त आहे. म्हणजे काय मस्तच आहे. बारकाईचं चांगलं आहे म्हणजे हे सगळे इंटरनॅशनल माचू पिचू तिकडचे सगळे एन्शियंट सिव्हिलायझेशन्स अँड ट्राईब्स आहेत. हे सांगू शकाल का कोणते कोणते ट्राईब्स आहेत? हे बघ हे कोणते कोणते ट्राईब्स आहेत सांगू शकाल? हे कोण आहेत? अरे ते नाव नाही आठवत. हे कोण आहेत? ते हे रोमन. कपडे घालतो. हे रोमन एम्पायर. हे सांगा. हे माचू पिचू. नाव नाही सांगता येणार. माचू पिचू पेरू. हे कोण आहे? ते इस्रायल. हे ना हां इजिप्शियन आहेत ते वरती 1-2. मरमेड आहे. हां ही काय हे पण नाही हे ही आहे ॲक्च्युली. हे डिझनीचं जे हे आहे ना लिटिल मरमेड त्याचा आहे तो किंग टायटन हा जो आहे तो विलन. ही मरमेड हे ते तिचे सगळे जे आहेत ते फिशेस. हॉरर वर्ल्ड. हे प्रिन्स ऑफ पर्शिया. हे इस्लामिक कल्चर आहे असं आहे. तर नमस्कार मंडळी. आणि हे तुम्ही बघाल तर इकडे आहे सॉर्ट ऑफ एक 3D म्युझियम केलेले आहेत. 7-8 फोटो पिक्चर्स आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये फोटोज तुम्ही काढू शकता. तर हा आहे 3D. आणि आपण आता परत बाहेर आलेलो आहोत जे सँड म्युझियम आहे तिकडे. हे तुम्ही बघाल तर हे परत त्यांनी इस्लामिक हे दिलेले आहेत. हे सगळे डिझनीचे कॅरेक्टर्स आहेत. गावी कॅरेक्टरचे नाव माहिती आहेत का? हा कोण आहे? ह्याचं नाव ब्रुनो. ओके. तो डोनाल्ड डक. तो डेझी. तो रॅबिट. त्याचं नाव माहीत नाही मला आता. मिकी माऊस. मिनी माऊस. हा टॉम अँड जेरी मधलं जे टॉम आहे. जेरी खाली आहे. आणि हा पण एक कॅरेक्टर आहे डक. तो इथे फोटो काढून येते. कॅमेरा कुठे? मोबाईल. हे सगळे सॅन्टा क्लॉज आहेत इकडे. आणि नंतर ॲनिमल किंगडम. लायन, हत्ती, एप, घुबड, बायसन, जॅग्वार, क्रोकोडाईल, पीकॉक, जिराफ, टायगर, रायनोस सगळं आहे. पोपट.